त्रास नाही दिला तर पोरं पण काय नाही. मुंबईतली परिस्थिती अशी आहे, जसं पोलीस बांधवाडाव घेतो तसं आमच्याही माहिती आहे. इथले सरकारनं त्यांचे लघवीचे त्याचे संडाचे कुलप लावून ते दार बंद केले. पाण्याची परिस्थिती तीच आहे. अशी माहिती मिळाली की दुकानं सुद्धा चहा चिंतेचे वडा जेवणाचे बंद ठेवून, म्हणून सीएसटीला जे मोगा बसले होते पोरं त्याच्यामुळे बसले होते. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम मोगाचं ते आता ज्यावेळेस ते पोरं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवांनी सांगितलं एवढं काढायला सांगा, आपण काढायला सांगितलं की ते निघले सुद्धा, पण त्यांनी ते कारण सांगितले काय सुरू नाही पाणी प्यायला मुद्दा मध्ये कदरून जावा मराठ्या मुंबईत. परत जेवायला मिळू नये त्यांना, चहा पाणी मिळू नये त्यांना, काही वस्तू मिळू नाही म्हणून. अरे यायला इंग्रजापेक्षा बेकार झाले तुम्ही. मग त्यांच्यापेक्षा रात्री बेकार झाले. मग तुम्ही पाणी उघडं ठेवणार, संडास बाथरूमाचे उघडं ठेवणार, कारण पूर आता हे बघा आलेत म्हणल्यावर तुमचं काम केलं त्यांनी, तुम्ही आम्हाला परवानगीचं सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाही, तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावू हे आम्ही सहकार्य दिलं. तुम्ही उलट्या बातम्या फिरायला लागले. अरे सरकार आम्ही सांगितलं मुंबई सगळी जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते, म्हणजे आम्ही महाराष्ट्रात होतो त्यावेळेचा विषय, त्यांनी सांगितलं आम्ही पाय ठेवून देणार नाही तर येऊन देणार नाही तर. मग मराठ्यांनी ठरवलं मुंबईत आम्ही घुसणार, मुंबईत जाम करणार. मराठे घुसले पण जाम केली पण मग सरकारला पण सहकार्य केलं. मग आपणच सहकार्य केलं पाहिजे. सरकार आडमुठ्यात घुसलं की मराठी आडमुठ्यात घुसेल. सरकारने सहकार्य केलं, परवानगी दिली. पोराने 1 मिनिटात सांगितलं तुम्ही जी मुंबई जाम केली ती 1 मिनिटात मोकळी करा, वाहनं बाजूला काढून सुरक्षित मैदानावर नेऊन लावा पार्किंगच्या. पोराने ते पण केलं. 2-4 घंट्याने, 2 घंट्यात नाही पण 2-4 घंट्याने साहेबांनी येऊन सांगितलं हो तुम्ही सांगितले ते जे आम्ही सांगितले होते ते सगळे पोरांनी वाहनं काढले. काय सहकार्य पाहिजे तुम्हाला आणखी? आणि तुम्ही पाण्याचं बंद करणार, कशाचं बंद करा? मागच्या का बसा रे, मागच्या का बसा राहू गप कमू करतो तू रे. तुम्हाला कळतं का काही? काय कळतं? परिस्थिती सरकारनं जाणून घेणं गरजेचं होतं. पण गरीब इतक्या लांबून आले, गरीबाचे लेकर काय त्रास द्यायचा राहू त्यांना. एक दिवसाची रडक्यासारखी परवानगी द्यायची. पोराला पाणी नाही मिळाल्यावर मग ते पोते असे येतं. त्यांची तरी काय चूक आहे? तुमच्या गावाला आलो पाहुणे म्हणून असली वागणूक देतात का? तुमच्या आमच्या तिकडे येतात तुम्ही सभा घ्यायला तालुक्यात जिल्ह्यात, अशीच वागणूक देतो का आम्ही? जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे, तुमचा शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे, राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा आहे, काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा आहे, बेसरामाचा असला तरी मराठ्याचा आहे. आमचे लोक असले वागणूक देते का तुम्हाला तिकडे आल्यावर? तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब, इथून गेल्यावर मराठ्याच्या पोराच्या डोक्यात येणार नाही, मुंबईत गेल्यावर हाल केले. तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मनात, तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात सभा होत्या तर असंच होणार आहे. मग तिकडे बी तुमच्या तिकडे आल्यावर तुम्ही त्रास देणार तर लोक आमच्या तिकडे आल्यावर तुम्हाला त्रास देणार, बदला होणार. कशाला आपल्याला भडक पडायचं? लेकरं लांबून आले थेंबर पाणी द्यावा, त्यांना एखाद्या चटणी भाकर द्यावा. मुंबईत आले म्हणून कदरून जावा म्हणून हाटेला बंद ठुले तुम्ही. तुम्ही बघून आले का? छत्र्या नाही, म्हणजे याचं कारण असं आहे
हे बघा, जनमताला तुम्हाला किंमत द्यावा लागेल. राजकारण्याला ऐकून तुम्हाला जनमताचं मत काय, एक मतानं लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार. तुम्ही आम्हाला येऊन सांगणार, गोड गोड बोलणार, तसं काही नाही. मी मोकळा नाही काय करा. लोकांचं सुद्धा खरं आहे ना. तुमचं खरं आहे नुसतं एकट्याचं, लोकांचं खरं नाही. ही कोणती पद्धत आहे? तुमचा रस्ता मोकळा केला आम्ही, बातम्या फिरल्या सरकारने, मुंबईच मोकळी करा म्हणलं मी. म्हणजे लोकांना आमच्या गैरसमज पसरला पाहिजे. ते काय चावत आहेत का रस्त्यात चालताना? मराठीचे पोरं मुंबईत समजा बघतो फिरतो, कुणाची दिली का? मराठीच्या पोरांना कुणाची दिली? कोणत्या पॉइंटला गेला असेल, देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असेल, कुठं काय म्हणते त्याला मला माहित नाही, इकडे समजा चौपाटी काय तरी तिकडे गेला असेल समजा. काय ते काय असं मराठी पोर म्हणजे साफीला चालता चावतो गेला असेल बिचार. खेड्यात लेकरू काय काय पोरं आल्याच्या नंतर बघते आजूबाजूला. तुम्ही सुद्धा बघता ना का? तुम्ही नुसतं सभा आलाय का? फक्त सभालाच जाता खेड्यापाड्यानं आल्या. मंत्री येतात, मुख्यमंत्री येतो, आल्या तिथं जातो का? आज रेस्ट हाऊसलाच जाईल, सगळीकडे खोलीचा वास घेऊन बघा कशी आहे काय. म्हणजे तुमची एक भावना ना आमची एक भावना असं नका तोडू. तुमच्या दारात आला तुम्ही आम्हाला एक 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 दिवसाची परवानगी द्यायला काय राहावं. तसं पाहिलं तर मग परवापासून तो क्वेश्चन चालू 27 पासून. 27चा दिवस मला झोप नाही, रात्र झोप नाही. 28चा दिवस झोप नाही, रात्र झोप नाही. 27ला दिवसभर जेवण मिळालं नाही, 28ला मिळालं सकाळी. म्हणजे 27ला सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं. निघालो, वाटलं होतं उशिरा निघू, पण इतकी गर्दी झाली तिथं अंतरवाली, बिना जेवणाचं तसंच निघालो. मला रस्त्याने जेवू नाही, जेवण मिळालं दिवसभर. रात्र इतकी गर्दी होती, इथून तिथून पत्रकार बांधव माझ्या गाडीत होते. मी दुसऱ्या गाडीत ठेवत नाही मुख्यमंत्र्यांनी. बराचसा लागत हे मग आपल्या गाडीत नका टू शूटिंग फिटिंग करते ना, करू दे ना. त्याला काय खोटं बोलायचं, जेव्हा जे बोलायचं ते ओपन मीडियाच्या समोर, चर्चा करायची मीडियाच्या समोर, सगळं ओपन. रात्रभर जेवायला नाही मिळालं. 28ला सकाळी जेवलो. जे तिथून पुढे मी रुकला, दुपारी त्याला थोडं गाडीवर बसून जेवलो. ते काय जमलं नाही, जेवता आलं नाही, थोडंच जेवलो. म्हणजे 28च्या आणि 28च्या रात्र पण उपाशी आणि जागा जागा बरोबर गाव पत्रकार पण दोघं तिघ जण होते नाही गाडीतून माहीत म्हटले. ते बिचारे ते म्हणले आज स्तुती नाही करायलो, ते म्हणले कमाली बाबाची. अरे ओरिजिनल करतो जे काय हा हे कोणी को भरायला हे बाबा होता उपाशीच मारला नाही. उपाशी पत्रकार यांना काय 2-3 टाइम हाणायची सवय आणि 2-3 बायकात जायची सवय. लटाकल्या मायामुळे ती आपण गाडी वगैरे नाही मध्ये काही नाही, जेवायला मिळाला नेला नाही ते म्हणले उगाच आपल्या. कारण मी निष्ठेनं करतो, बेगरेपणा नाही करत. मला हे सरकारला सांगायचं, मराठ्यांच्या पोराची वाईट वागू नका. मुंबईत काही करणार नाही ते बाप्पाच्या दर्शनाला जाते, परत आझाद मैदानला बसते, येते पुन्हा येते, काय करणार नाही ते. तुम्ही त्याला चिडी घालू नका, ते काही करणार नाही. लय गरीबाचे लेकर आहेत, लय मोठं दुःख आणि वेदना घेऊन इथं आले. ते मराठ्याचे पोरं माज आणि मस्ती घेऊन नाही आले इकडे. लय हाले तो आमच्या लेकराचा मुख्यमंत्री. आम्हाला माहित आमच्या लेकराचे किती हाले, किती कमरं मोडलेत आमच्या आई बापांचे कष्ट करू करू. लय अवघड आहे. तुम्ही ते जाण ठेवा. ते माज घेऊन नाही आले इकडे, माजले नाहीयेत, वेदना घेऊन आलेत. आणि तुम्ही वेदनेवर लक्ष देणार, आमच्या डोळ्याचं पाणी पुसणार म्हणून त्यांना राग येतो. पण तुम्ही लवकर नका का पुसणार. मी उपोषण करून करून मेल्यावर मग द्या, हरकत नाही, काय अडचण नाही माझी. मी बलिदान द्यायला तयारच झालेलं आहे. पण तुम्ही त्यांना इथं दुकानं बंद करायला लावू नका. नसता तुमच्या बी महाराष्ट्रात सभा असले की पुढे तसंच होणार आहे. अहो खरं सांगतो, आपण काय लागून ठेवत नसतो. आमचे पोर आले म्हणून तुम्ही टपऱ्या बंद करणार, हॉटेल बंद करणार, सगळं पाण्याचं बंद करणार. आम्ही पण तुमच्या तिकडे सभा असले की तुमचं जिथं इथे झाले ते पाईपलाईन आमच्या गावातून गेले असले तर आम्ही तिथं पाणी त्या दिवशी पुरता बंद करणार.
तुमच्या गेस्ट हाऊसात गेलं असलं पाणी तर आमचे पण करणार, आमच्या रानातून गेलेलं असतं आणि तुम्ही आम्हाला मुंबईत पिऊन दिलं आणि आपण बोलतो ते करतो. तुमच्या आमदार मंत्र्याच्या जर आमच्या तिथून पाईपलाईन गेले असले तर आम्ही त्या पण करणार. कारण तुम्ही आमचे लेकरे उपाशी मारायला लागले तर तसं तसं होणार. तुम्ही नाही सापडत आम्हाला, तुम्ही नाही सापडत आम्हाला तर तुमचे लोक सापडतील. कारण तुम्ही माझ्या सगळ्या स्वैराला त्रास द्यायलात ना. इथं आलेला मराठा सगळा आमचा पाहुणा आहे, सगळं आमचे सगळे सोयरे आहेत. तुमचे सगळे सोयरे असतील ना महाराष्ट्रात, त्याचे झापण होणार. मग हो जशाला तसं होणार, देणार ठेवा मुख्यमंत्री, जशाला तसं होणार. मग गरीबाचे लोक राहिले तर तुम्ही त्रास देताय. आणखी ना बदला बुद्धी, हे माझं म्हणणं आहे. आणखी ना तुमच्या बुद्धीत बदल करा, आम्हाला काय नको. आणि मराठ्यांच्या पोराला सांगतो रे बाबा, कुठे जरी इकडे तिकडे गेले तरी शांतता हे शब्द आणि संयम ध्यानात ठेवा सगळेजण. कुणीही वाईट पाऊल उचलायचं नाही. आपण आपल्या गाड्या दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा. इथं जर नाही खायला मिळालं तर तुम्हाला रेल्वेनं तुमच्या गाडीपर्यंत जाता येईल, जेवण करता येईल, पुन्हा रेल्वेनं तुम्हाला माघारी पण येता येईल. किंवा इथं जर पाऊस असला तुम्हाला तुमच्या गाडीत तिथं झोपता येईल. म्हणून अगोदर गाड्या ठरवून दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा. हे कोणी शब्द विसरू नका. परत गोंधळ होतो, गाडी सापडणार, गाडी पुढे. त्याच्यापेक्षा मैदानावरती सरकारची जबाबदारी आहे, तिथं ते संरक्षण होतील. तुम्ही एकदा तिथं गाडी लावली की तुम्ही टेन्शन मुक्त झाले. मग तुम्हाला मैदानावर येता येईल, आझाद मैदानाला पुन्हा तिकडे जाता येईल. गेम द्यायला ठेवा. आणि आणखी नाही सांगतो, तिकडे चेंबूरला कोणी रस्ता काय जर थांबून ठेवलेला असला किंवा गाड्या लावल्या जर असल्या तर त्या बांधवांना नाही सांगतो, त्या चेंबूर आणि त्या पट्ट्याच्या गाड्या काढा, तिकडून असे निरोप येतात. तिथून मागचा सगळा भाग गाड्याने, आपल्या वाहनाने, ट्रकाने पॅक झाला. कारण काल 28ला निघलेले लोक ते आणि 29ला दिवसभर निघलेले लोक महाराष्ट्रातून आपले, ते सगळे जाम आपल्याच लोकांमुळे आपलेच लोक जाम झाले. त्यामुळे गाड्या जर कोणी म्हणत असलं चेंबूरच्या मैदानावर लावा तर चेंबूरच्या मैदानावर लावा, वाशीच्या मैदानावर लावा म्हणत असले तर वाशीच्या मैदानावर लावा. ते जर इथं पुढं मुंबईत असल्या मैदानात तिथं लावा म्हणले तिथं लावा. मला वाटतं सरकारच्या वतीनं एक पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे. कोणत्या मैदान आहेत काय माहिती, पोराच्या ध्यानात येईल. तुम्ही तोंडी सांगा, पोराला मेळ लागा ना कुठे. तुम्ही पार्किंगचा एक पोलीस बांधवांनी आणि सरकारने तुमच्या पार्किंगचा एक मॅप टाका. ये मैदान या ठिकाणी आहेत, या विभागात आहेत, या वस्तूपासून इतक्या अंतरावर आहे, रेल्वे पासून इतक्या अंतरावर आहेत, किंवा अनेक कुठं असतं एखाद्या मार्केटचं मोठं नाव तिथून इतक्या अंतरावर आहे. तुम्ही एक मॅप टाका, म्हणजे पोराला मेळ लागून गाडी आपण लावायची कुठं नेऊ. ते नुसतंच मैदान तुम्ही सांगितले आणि भरलेले मैदान त्याच्यात टाकू नका. जे मैदान तुम्ही देणार आहेत, कारण आणखी मंगळवार बुधवारच्या नंतर खूप लोक निघणार आहेत. सरकारने नाही ऐकलं तर तुम्ही नुसत्या मुदत वाढ देऊन उपयोग नाही एक दिवसाची. तुम्ही जर मागणीच्या अंमलबजावणीला वेळ लावत गेल्या तसे तसे मराठी मुंबईकडे येणार आहे. म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगत नाही, आतापर्यंत सरकारला कधी खोटं सांगितलं नाही. आणि माझा स्वभाव सगळ्याला माहिती, मी खोटं शक्यतो सांगत नाही. तुम्ही जसा जसा याला विलंब लावणार तसे तसे महाराष्ट्रात लोक कामं सोडत मुंबईकडे निघणार. तुम्हाला आता एवढे हे आणखीन पहिला टप्पा पण नाही, असे 7-8 टप्पे याच आंदोलनाचे. पहिला पण नाहीये, कारण आम्हाला माहित होता आम्हाला त्रास देणार आहेत मुंबईला, म्हणून आधी आम्ही थोडे आलो. तुम्हाला आणखी पुढे दिसत. तुमची इच्छा पुरी होईल मुख्यमंत्री, तुमची इच्छा पुरी होणार. तुम्हाला कोपऱ्यात मराठी दिसणार त्याचं टेन्शन घेऊ नका. महाराष्ट्रात सुद्धा कोपऱ्यात दिसणार त्याचं पण टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते होणार. पण आरक्षण आम्ही घेणार आहे. फक्त आम्ही लोकशाहीचा, कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही. तुम्ही मला जेलात टाका, मी जेलात जाणार, मी जेलात उपोषण करणार, पण सोडणार नाही. तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या घालणार आहे.
तुमची जी तयारी असेल त्याला सामोरं जायची माझी तयारी, पण मी सगळ्या मागणीची अंमलबजावणी त्याशी हटत नाही आणि मागण्या तुम्हाला माहिती आहे म्हणून मागण्या सांगत नाही. फक्त शेवटचं एक सांगतो, चेंबूरकडे तिकडे ज्या बांधवांनी रोडवरती त्यांनी पार्किंगला गाड्या लावा आणि शांततेत आझाद मैदानला या. पुन्हा आपले पोरं जे जेवले नसते ज्याला जेवायला मिळालं नाही ते पोरं आपल्या गाड्याकडे जा, तिथं स्वयंपाक करा, जेवण करा. एका दिवस आपल्याला जेवायला सुद्धा मुंबईतल्या जे मराठा बांधव आहेत त्यांना सरकार आणू देत नसेल, त्यांच्यावर दबाव असेल म्हणून जर इथल्या बांधवांनी आपल्याला आणून नाही दिलं जेवायला मराठ्याच्या पूर्ण मुंबई म्हणतो महानगरातले, नाराज होण्यापेक्षा आपल्या गाड्याकडे जा, आपलं 2 टायमाला जेवण करीत जा, आपलं खा आणि गाडीतच झोपा, सकाळी पुन्हा ये जा करता येईल. फक्त टेन्शन नाही घ्यायचं, दम्मा आणि संयमाने सगळ्या गोष्टी हाताळा आणि चेंबूरचा तो मार्ग सगळे पार्किंग लावून टाका. शांत बसा, प्रेस यार, प्रेस चालू आहे, शांत बसा ना, प्रेस चालू आहे, शांत बसा. आता आम्ही काय संवाद करू त्यांना कळत नाही. आमचं काम थोडे संवाद सरकारशी करायचं, त्यांना मराठीची गरज असते ते नसेल आम्ही संघर्ष सोडायला तयार नाहीत ना. त्यांना मराठीत वाटोळं करायचं असेल, त्यांना मराठीला आरक्षण द्यायचं नसेल, मराठी त्यांना संपवायचे असतील, त्यांच्या विषय वेगळ्या वेगळ्या आहेत मराठ्याविषयी, त्यांना मराठा पूर्ण संपवायचा आहे, मराठीचे लेकर बाळ त्यांना मोठे होऊ द्यायचे नाहीये. त्यांना यार कशाला वरून येतात रे, का जागा आहे द्यायची आग घ्यायची तू तर न्याय घ्यायची, तू खाली टेक तिथं. सरकारला मराठा समाजाचा वाटोळाच करायचा आहे म्हणून ते येत जात नाही, येतील नाही येते त्याशी त्याने गेले. तुम्हीच म्हणले परवानगी मिळेल, आम्हाला परवानगी देणारच नाही. 1 दिवसाची सरकार देऊ शकतं म्हणलं, कायम स्वरूपीची देऊ शकतं ना, साधा आणि सोपा प्रश्न. 1 दिवसाची देऊ शकतं म्हणलं, कायम स्वरूपीच देऊ शकतं. माझ्या दांबाली पाहिजे वस्तू नसतं, त्याला काही गोळ घडून आणायचं असं दुसरं आमचं तर शांतते. तुला काय घडून आणायचं आणलं चलो. हा भाई, अरे प्रेस चालू आहे ना. तुम्ही ज्या उपमुख्यमंत्र्यांची स्तुती केली होती आरक्षणासंदर्भामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे, त्यातले एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे म्हणतात की दुसऱ्याचं काढून दुसऱ्याला देता येणार नाही, ओबीसी मध्ये आरक्षण देता येणार नाही, सगळं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. फडणवीस साहेबांनी मना लावला, फडणवीस साहेबांनी मना लावला असं म्हणतो आहे. कारण आम्ही ओबीसी तर मागतच नाहीत ना एकाचं काढून दुसऱ्याला द्यायला. यांनी काय केलं, सरकार असून त्यांच्या पाठीमागं मायबाप शब्द लागलेला, मायबाप सरकार लय चुकीचा शब्द लागला. यांनी गैरसमज नाही पसरायला पाहिजे, वस्तुस्थिती समजून जनतेला सांगितली पाहिजे. मराठ्यांच्या नोंदी ह्या 150-200 वर्षापूर्वीच्या आणि एकाचं काढून एकाला द्यायचं ही जी भूमिका आहे, भांडण लावायची भूमिका आहे सरकारची. ही कोणाची असली पाहिजे, विरोधी पक्षाची किंवा एखाद्या जातीची. सरकारच या भूमिकेची भांडण लावायची, एकाचं काढून दुसऱ्याच्या. आम्ही त्यांचं काढून द्या म्हणलं का, गॅजेटियर नाही का हैदराबादचं सरकार नव्हते 150 वर्षाच्या. सातारा संस्थानचं गॅजेटियर नाही का 150 वर्षापासूनच. बॉम्बे गव्हर्नमेंट ते इंग्रज होते तेव्हापासूनच आहे ना, आमच्या तेव्हापासून त्या नोंदी आहेत ना, सरकारीचाच पायबच आहे ना ते. आधी कोणी हे का ते कोणी कोणाचं काढून दिलं, आमचं उलट काढून त्यांना दिलंय. 16% आमचं आरक्षण आहे ते, याच्यावर यांचं तोंड शिवले. आमचं सरकारी नोंदी आहेत गॅजेटियरची, या देत नाही. त्यांचं काढून पुढे द्यायला, त्यांचं तर कमी करावं म्हणलं होतं, आम्हाला द्या म्हणालो. ओबीसीला 32% आहे, त्याचं 20% कमी करा, आम्हाला द्या. 12%च फक्त ओबीसी ठेवा असं म्हणलं होतं का? 32% ओबीसी पैकी 20% मराठ्याला द्या.
आणि 12% ओबीसीला ठेवा 3,500 दिला असं म्हणलं का? आमच्या नोंदी आहेत त्या 32%, 27% त्याच्यातल्या 19% आमच्या नोंदी आहेत त्या द्या म्हणतो की उलट लोकांना सांगतात आणि महाराष्ट्राला सगळं कळालं आता यांनी. कारण मी 2 वर्ष तेच काम केलं समाजात समजून सांगायला. आपल्या सरकारी नोंदी आहेत आपण कोणाचं घेत नाही आणि हे ओबीसीला गरीबाला कळालं नेते सोडून 2-4 सोडून गरीब ओबीसीला सुद्धा कळालं. आपलं जे आरक्षण 89-90चं 1990चं यांच्या नोंदी 100% वरच्या भविष्यात यांना आरक्षण दिलं पाहिजे. सरकार दाटून म्हणताय एकाचं काढून दुसऱ्याला देणार नाही, काढून घ्यायचं नाही पहिलंच आमचं हे भ्रम निर्माण करते. त्यामुळे काही टेन्शन नाही. आता फायनल फाईट होणार. आरक्षण घेणार नाही तर मी जाणार. दोन्ही पैकी एक काहीतरी आता होणारच. एक तर मला सरकार मारून टाकणार गोळ्या घालून, नसतं मी उपोषण करून मारणार, नसतं आरक्षण घेऊन जाणार. हे फायनल होणार आहे. मग आता देवेंद्र फडणवीसांनी ठरायचं याच्या अडमुठेपणाच्या वागण्यामुळं याची सत्ता मराठ्यानेच देऊन मराठ्याच्या विरोधाच्या भूमिकेमुळं मोदी साहेबांना अमित शहा साहेबांना डाग लावायचा आणि इथल्या सरकारला डाग लावायचा का मराठ्याला आरक्षण द्यायचं त्यांनी ठरवलं. याच्या अडमुठपणामुळे केंद्रातल्या सरकारला सुद्धा डाग लागणार आहे यावेळी. कारण राज्यात मराठी 50-55%. जर तशी वेळ आली त्या राज्यात शांततेत मराठी चाक सुद्धा फिरून देणार नाही बेमुदत वर्ष. चला धन्यवाद. आंदोलनाची तीव्रता ते कमी करू शकत नाहीत. त्यांनी किती प्रयत्न केले तरी मराठ्याला माहितीये मी त्यांच्यासाठी जगतोय, त्यांच्या पोरावळासाठी जगतोय. त्यामुळे सरकारवर अवलंबून नाहीत. आणि सरकारने काही शब्द फेकले मराठा नाही विश्वास ठेवत. मराठा विश्वास ठेवत नाही त्यांच्यावर. त्यांनी किती शब्दाचा फेकाव करू द्या, किती मारा करू द्या, किती शब्दाचा प्रयोग वापरू द्या, किती बी काय त्यांना डोकावं लावायचं लावू द्या, मराठी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही येत. कारण 45 वर्ष झालं मराठ्याला फसवलं. त्यामुळे टेन्शन नाही. हे बरोबर प्रेम चालू, शांत राहा थोडं. तुमचं म्हणणं बरोबर आहे. सकाळी ट्रॅफिक जाम झाली तर आम्हीच काढली. तुमचं दुसरंही म्हणणं आहे की आणखीन लोक जर आले आता मुंबईत मंगळवारी बुधवारी तर मग आणखीन जाम होईल. आणि तुमचं तिसरं म्हणणं आहे की आर्थिक राजधानीनं असं ठरवलं का मराठ्याचं गरीबाच्या पोराचं वाटोळा करायचं. तिला वाटत नाही का ती आर्थिक मजबूत झाली मग गरीबाची आर्थिक मजबूत व्हावा खेड्यापाड्यातली, असं वाटत नाही का? आमचा हक्क नाही का मुंबईवरती? सरकारला असं वाटतं का आर्थिक राजधानीतून गोरगरिबांचे लेकरं सुद्धा सुखा समाधानाने जगावं? आम्ही पैसे मागायला आलो का? पद आमचं आरक्षण आमचा हक्क आम्ही मागायला आलो, ते द्यायचं नाही. ते झालं आता भाषणबाजी खूप झाली त्यात. आता नाही, आता पुन्हा फाईट, शेवटची फाईट. नाही ते का उत्तर देत नाही तुम्ही ते विचारलेल्या प्रश्नावरती. पण आम्ही खंबीर आहेत ना, आम्ही नेत्यावर जगतच नाही. ते जर म्हणले ओबीसीतून देऊ, नाही तर कोणी म्हणलं नाही देऊ, आम्ही त्यांच्या म्हणण्यावर नाही चालत, आमच्या स्वतःच्या म्हणण्यानं चालतो. आले काय गेले काय चालूच असतं ते. कोण आमदार भेटायला आला, कोण मंत्री भेटायला आला, कोणी खासदार आला, त्यांचं काम आहे येणं, आमचं बी काम आहे सन्मान करणं. आम्ही मागं हटत नाहीत की आमच्या सगळ्यात मोठा समाजाचा प्लस पॉईंट.
मला आता तुमच्याकडूनच कळलं, मला माहित नाही की बॅनर व्हायरल व्हायला लागलं. महाराष्ट्र शिव्याने लक्षात ठेवत, कर्तृत्वानं लक्षात ठेवलं. म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचं कालीन औषध लावले, त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणते. उलटावर बसून कालीन औषध लावले असं त्याला म्हणतात. कारण उलटावर जर माणूस बसला तर खाली चूक झालेल्या माणसाला कालीन औषध लागतच नाही. जर ते उलटाचा खाली उतरला तर एखाद्याचं काम झाली असली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो. ते उलटावर बसून कालीन मलम लावणे याला म्हणतात. कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिव्याने नाही तर कर्तृत्वाने लक्षात ठेवतो. काय कर्तृत्व आहे बरं फडणवीस साहेब तुमचं, मला जरा सांगा. तुम्ही डंगराच्या गाडीत लाकूड घातलं, परत भाषा परत नंतर शा दिल्या. डंगराला तुम्ही आरक्षण नाही दिलं. तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केले मतदान घेऊन तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला 1 रुपया नाही दिला. एकाला पण ऑफिस नाही, एकाला पण त्याच्यावरती भरती केलेली नाही. बघा फडणवीस साहेब ऐका आता प्रेसच्या माध्यमातून तुमच्या दारात मी आता काय लांब नाही. तुम्ही हे काही तुम्ही लाईट दिसतो तुमचं ठेव. मीडियातून ऐकल्यापेक्षा माईक लावा तिथं. तुम तिथं एक माईक आम्हाला आणून द्या, एक भोंगा तुम्हाला ठेवा. आणि तुमचं कर्तृत्व काय सांगा. तुमचं कर्तृत्व ते धंगाराचं तुम्ही वाटोळ केलं ते कर्तृत्व आहे. काही समाजाला या राज्यात वेगळं आरक्षण आहे. काही समाज असा आहे या राज्यातला की त्याला विदर्भात तो एससी, मराठवाड्यात तो ओबीसी. व्यासपीठाचे बाजूचे बडबड बंद करा नाही तर बाहेर राहतो मी. तू पुढे होत काय बडबड करता रे. इकडचे बडबड बंद करणे बाहेर तिकडं. देवेंद्र फडणवीस साहेबांचं कर्तृत्व आहे. इथं काही समाज मराठवाड्यात ओबीसी दे, विदर्भात एससी दे, खानदेशात एसटी दे. एका राज्यात एकच जात 3 प्रवर्गात असते का, हे फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व. मराठवाड्यातली काही पोरगी जरी खानदेशात दिली तर ती एसटी होती. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली काही एससी होती. तिकडची काही एससीची पोरगी जर मराठवाड्यात केली ती ओबीसी होती. बघा आमचा खेळ. धड आमचा मराठ्याचं तसाच हे कर्तृत्व केलं तुम्ही. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली, तिचे पोरं ओबीसी ती ओपन. तर आमचा आंतरजातीय विवाह आहे म्हणून कळा ना. आम्ही मराठीचे म्हणून न मिळाला ना. इतकी बेकारी तिकडची इकडे पोरगी करावं. ती पोरगी आणलेली ओबीसी, तिचा नवरा ओपन, पोर ओपन आणि ती ओबीसी. आई निवडणूक घराती बाप तिचा प्रचार करतो. म्हणजे कोणाच्या आई का ताळमेळ हे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब. फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठ्याला आरक्षण असू नये न देणं हे तुमचं कर्तृत्व. ऐका आता होत्या आता फडणवीस साहेब दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे. तुमच्या बुटात काढणारे आमदार कोणी चपला भरलेले बुट भरलेले चाटलेले ते 2-4 आमदार आले फक्त कर्तृत्व तुमचं. म्हणून तुमचं कर्तृत्व आहे का. याच गणेश उत्सवाच्या काळात आहे बहिणीच्या डोक्या फोडल्या तुम्ही आमचे आणखीनुसार नाही. उद्या 1 तारखेला 2 वर्ष होत्या. तुम्ही आम्हाला देवाच्या आडुंगी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता. हे तुमचं कर्तृत्व आहे. याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही आंतरवाडीत आमच्या आई बहिणी गोळ्या घातल्या. हे तुमचं कर्तृत्व आहे. तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब. शेतकऱ्याला कर्जमाफी करून म्हणणारा माणूस, मतदान घेतलं माफ नाही केलं हे कर्तृत्व आहे तुमचं. गळ्यात हिरा घेतला पाशा पटेलांनी आणि तुम्ही, आणि गोदा परिक्रमा काढली होती तुम्ही जुनी.
पाकवाज तुमच्या गळ्यात बळत होती ना, तुम्हाला वाजतच होते तुमचे बोट पुढेच बघा पाकवाज खालच्या बाजूला आहे, पाकात खालून असतो वाजत, वरून वाजत असतो. त्यावेळेस तुम्ही यात्रा काढली शेतकऱ्याला मालाला भाव देऊ, हे तुमचं कर्तृत्व. नंतर तुम्हाला पाकात वाजत जाणार, तुमच्या गळ्यात टाळ दिला, टाळाचे ठोके मोजा फक्त तुम्ही कसे. टाळाचे ठोके कोणत्या अभंगावर, कोणत्या चरणावर, 2 द्यायचे का 3 द्यायचे बाबा, बरोबर का? हे नियम असतो. तुम्ही जे टंगळाम 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 वाजत हे करतो तो नाही, हे करतो तर तुमचे. शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला, हे तुमचं कर्तृत्व आहे. तुम्ही दलित मुस्लिम मराठ्यात वाद लावले, हे तुमचे कर्तृत्व आहे. तुमचे कर्तृत्व सोपे नाही, सांगावं की मला रात जाईल. कारण मी तेवढा निभारे तुमच्या तोडीस तोड. आणि शिव्यानं सांगतो तुम्हाला, तुम्ही जर आमच्या आई बहिणीला हल्ला नसतो आम्ही तुम्हाला बोललो नसतो. तेवढी सभ्यपणा आमच्यात आहे. तुम्ही काय सांगितलं हल्ल्यावर? महे पोलीस आहे, मह्या पोलिसालाच हल्लं म्हणून तुम्ही आमच्या अंतरवलीच्या मावल्यावर, त्यांच्यावर माणसावर, बायावर हाफ मर्डरच्या केसेस केल्या. देवात हे करतो तो कोणाच्या पोटी येऊन ओरिजिनल पोटी जन्मलेला माणूस नाही करू शकत. ओरिजिनल पोटी आलेला माणूस हे ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हाणलं नाही याला जेलात जाऊ दे. तर ते म्हणते भया पोलिसाला हाणलं, म्हणजे पोलीस होतोय का जनता आहे? तुझी जनता असली पाहिजे म्हणून ते घडलं होतं. त्याच्यानंतर पुढे दिल्या. तुम्ही आडमुठं चालले तर आपण आडमुठं चालवतो. तुम्ही सभ्य वागला, आम्ही सभ्य वागतो. तुम्ही काल 1 दिवसाची परवानगी दिली, पुरा महाराष्ट्राने कौतुक केलं, केलं नाही बरोबर? तुम्ही जसे वागतात तसे आम्ही. आणि तुम्ही जर मराठ्याचं आरक्षण दिलं, सगळं जेवढ्या मागण्या ती अंमलबजावणी केली, जर तुमच्या बंगल्यावर काय नाव आहे त्या बंगल्याचं, वर्षा बंगला, वर्षा बंगला, बरं हा वर्षा बंगल्या जर मेहबूजी रांगून आले तर आपलं नाव बदलून ठेवा. एकदम सोपं. पण तुम्ही मारा मुलीच्या भानगडीत पडू नका. मारी झोपटी दादागिरी गरीब पोराला ते झालं एकदा. आता त्या भानगडीत पडूच नका सांगण्यात. आणि त्याची पोस्ट व्हायरल होती ना, ते चले चपाटे असते 4-2 पुढची आशा. आता राज्यपाल कोठ्यातून काही राहिले, मतदानावरचे विधान परिषद संपलेला. आता राज्यपाल कोठ्यातली तेवढी संधी ती का हुकली, त्यांचं टंगळच वाजलं. मग त्यांना माहिती याला बोललं म्हणजे तेवढं राज्यपाल कोठ्यातले देते. कारण विधान परिषदेच्या, विधानसभेच्या, स्थानिक स्वराज्यामधल्या विधान परिषद आता नाही आहे. मग आता पुन्हा विधानसभा आता या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर ऍक्टिव्ह होईल. मग तिन्ही कायदेमंडळ ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर राज्यपालाच्या कोठ्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून ते कोले कुत्रे बोंबले ते थोडेफार. काही कर्तृत्व नाही. तुम्ही आणखीन कर्तृत्वावर जर बोलले तर मी यादीच टाकीन उद्या, मग आम्ही व्हायरल करू पोस्ट. वाटलं केलं तुम्ही ते टाकतो, मग कोणाकोणाचं काय केलं ते पुरं टाकतो. मग माझ्यावर बी यादी काही अडचण. हे बघा, मला लाखो लोक आले इकडं, हे शांत बसा, लाखो लोक इकडं आले म्हणून माझ्यात मस्तीत बोलणार नाही, सरकारला बोलायचं म्हणून. मी खरंच वेगळं रसायन आहे म्हणून देवेंद्र फडणवीस कधी कधी म्हणत असेल वेगळं रसायन आहे. मला जे बोलायचं ते मी खरं बोलतो. माझ्या कोणी पॉझिटिव्ह व्हावं म्हणून मी बोलत असं मला वाटतं. तुमच्या प्रश्नावरती ते मताची चोरी झाली का नाही मला काय मी तज्ञ नाही त्यातला. हा ना, मग सांगतो तुम्हाला. माहिला मग आम्ही एक विचार केला, लोकसभेला तुमने पडले, लोकसभेला ते एकांतर निवडून आले. म्हणजे मताची चोरी ते प्रश्न मानायचे, पण आता विचारला काही म्हणून सांगतो. जर ते मताची चोरी असते विधानसभेला, लोकसभेला खपाखप निवडून आले ना.
असं मला वाटतं ना सॉफ्टवेअर बा, असं माझं म्हणणं आहे बरं वैयक्तिक. पण पुढचंही सांगतो, मी काय त्यातला तज्ञ नाही बा. करू शकते दे काय सुईचे नसते न म्हणून माझे दे करू शकते. पण आपण लोकसभेची विधानसभेची तफावत अशी केली. पाटील साहेब, जर दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत आणि बाकीचे मंत्री सकारात्मक आहेत, बरेचसे आमदारही तुम्हाला पर्सनली पाठिंबा दर्शवणार, मग पुढे आणते कुठं? इगो ते मुख्यमंत्र्यांचा इगो, मराठ्यांचा द्वेष, आकाश मराठ्यांविषयीचा सोडावा असं म्हणणं आहे. म्हणून कालच पत्रकार बांधवाकडून निरोप पाठवला जाहीर मिळत. योग्य वेळेस योग्य संधी, गोरगरीब मराठ्यांचे करोडोंचे मनच येते. तुम्ही एखाद्या आमदाराला मंत्रीपद नाही दिलं किंवा तुमच्या रुसत, एखाद्याला पद नाही दिलं किंवा तुमच्या रुसत, पण गोरगरीब त्यांच्यावर जर उपकार केले तर मरेपर्यंत विसरत असते. योग्य ट्रॅक घ्या, अशी संधी आली, योग्य निर्णय घ्या, आरक्षण देऊन करोडो मराठी तुमच्या पाठीशी राहा. कळत होतं नाहीये, द्वेषच पडला बस, बाकी काय. चला धन्यवाद. तोड पूर्ण पडले, उद्या बोलू, अवघड आहे. हॅलो, पुन्हा एकदा बोलावं आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून विशेष माहिती सांगायची. सरकारने आणि पोलीस बांधवांनी एक काम करा, सारखे निरोप पाठवू नका. इकडे गाड्या आढ्या लावल्या आणि तिकडे आढ्या लावल्या आणि त्या रोडवर थांबल्या. तुम्ही ना अगोदर पार्किंग लवकर घोषित करा, म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांना तो संदेश जाईल, या विभागात विरारला या ठिकाणी पार्किंग समजावं, किंवा वाशीला या ठिकाणी, चेंबूरला या ठिकाणी, सायनला अमुक ठिकाणी, दादरला या ठिकाणी, मंत्रालयाच्या आसपास, आझाद मैदानाच्या आसपास अमुक ठिकाणी. तुम्ही अशा पहिल्या पार्किंग लवकर घोषित करा. तुम्ही काय करता, 15 मिनिटाला 10 मिनिटाला व्यासपीठावर येऊन सांगता मी करतो घोषित. मी तुम्हाला खरं सांगतो, उद्यापासून मी बोलणार नाही. एक तर उपोषण करायचं नाही, बोलायचंच नसतं, पण मला लय कंडे, तुम्हाला लय कंडे, दोघांच्या लपून ठेवत नाही. काय आहे तर मग ते बार मला विचारायला तर सरकार, मग मी सांगतो. त्याच्यामुळे मी आजचे दिवस सांगतो, तुम्ही पहिला पार्किंग लवकर तातडीने घोषित करा, मीडियाच्या समोर द्या सरकार म्हणून, म्हणजे पोरं तिथं गाड्या घेऊन जाते. आणि आता विरारच्या पोराला सांगतो, आता ते काय असं तिकडचा टप्पा येणार असं तो खानदेश विदर्भातला, यांना काय मुख्यमंत्री असं मनुष्य, त्यांचं 4-2 लोक आहेत, ते जसे कानात थुकत येईल तसंच बोलते, आणि ते कानात थुकत येत म्हणून त्यांच्यापासून 7 करोड मराठा लांब चालला. त्यांनी मनाचा डिसिजन घ्यावा, आपण काय केलं पाहिजे ते राहते का फी. मराठवाड्याचं मागं नाही, आता मराठी संपले, याच्या माग पुन्हा राहिले, पश्चिम महाराष्ट्राच्या मागे राहिलं नाही, याच्या माग कोकण राहिला नाही, खानदेश विदर्भ राहिला नाही, ते राहिलं गाफील. जेव्हा आता पोटे मराठी दिवसले, आता डोकं खाली दिलं, आता काय करावं काय. पहिले सांगत होतो मी गरीबाचं कल्याण केलंय, मी मला नाही सोडू शकत. ते विरारच्या बाजूला, विरारच्या त्या भागात, त्या शहरातल्या पोरांना जिथं त्यांनी रोडवर त्यांच्या गाड्या आहेत, त्यांनी तातडीनं संबंधित पोलीस बांधव आणि सरकार सांगेल त्या पार्किंग वर नेऊन लावा आणि रेल्वेनं आझाद मैदानकडे या. ही सगळ्यांना माझ्याकडून विनंती आहे. पुन्हा एकदा सरकारला आणि पोलीस बांधवाला सांगतो, मला बार बोलता येणार नाहीये, मग आता तोंड कोरडं पडलंय, म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही घोषित करा, मराठ्यांचे पोरं गाड्या नेऊन लावतील, आणि नाहीच लावल्या तर मुंबईची जी टीम येते तुमच्या मदतीला घ्या, कारण आमच्या इकडच्या लोकांना पण माहित नाही जास्त, त्याच्यामुळे आमच्या लोकांची उगत पळापळी करू नका, इकडे चल आणि तिकडे चल. त्यामुळे मुंबईची टीम सोबत घ्या आणि त्या पार्किंगला लोकांनी जा. आताचा तातडीचा विषय की त्या विरारकडं खूप गाड्या आल्यात, त्याच्यामुळे तो रोड ब्लॉक झाला. आता तुम्ही जर पार्किंग नाही दिली तर ब्लॉक नाही होणार तर काय होणार. त्यामुळे तुम्ही पार्किंग लवकर घोषित करा. तुम्ही नुसतं म्हणता आम्ही 29 ठिकाणी म्हणजे 29 मैदान पार्किंगला दिले,
नुसतं 29 म्हणतात, 29 कुठं बीडला दिलं का अमरावतीत घे का कुर्शी घे, असं धाराशिवला आहे का लातूरला आहे का हिंगोलीत घे का इकडं कुठं सांगली साताराला सोलापूरला दिले, असं त्याच्यावर लिहावं तर लागल ना. नुसते 29 दिले. आता 29 आम्हाला काय मिळायला लागायचं, एका गल्लीत उकडं दुसऱ्या दिवशी आम्ही दुसऱ्या गल्लीत गेलो होतो. त्यामुळं आझाद मैदानच्या जवळचे आसपासचे सगळे मैदान ओपन करा. शांततेत मराठे बसतील, काही ताण होणार नाही. सरकारला शब्द धन्यवाद. उपोषणाबरोबर पाणी सोडले, सकाळपासून नाही घेतलं, पण आणखी 2 दिवस नाही सोडणार. पाणी घेईल 2 दिवस समजा, पण मी सकाळपासून घेतलेलं नाहीये. कारण त्याला तिकडे फोन आले, पाहू द्या. मला आणून दाखवा, त्याशिवाय बोलू शकत नाही. ऑनलाईन ना, मला फाईल आणून दाखवा ना. अरे मेसेज द्या ना मला, झेरॉक्स काढू. कोणाजवळ द्यायला पोराजवळ मी जाणं ते बोलत, मग मी काय करायचं. आणि हवा तसं जर ते फळे देत असले ना, फाईल मारायचं घ्यायचं, पण मुंबईत द्यायचं, चुकायचं नाही. चुकायचं नाही. फक्त तुम्ही शांतता मार्ग सोडायचा नाही. नाहीतर तुम्ही आपल्या आंदोलनासाठी नाही आले, तुम्ही कोणत्या तरी पक्षाचं ऐकून धिंगाणा करायला आले. एकाने धिंगाणा करायचा नाही. आता ट्रॉफिक जाम कशामुळे होती, तर पार्किंगला जागा नाही म्हणून ते रोडवर लागतो. हे खरं आहे. तुम्ही ठिकाण ओपन करून द्या, सगळं होईल. चला, पाण्याचं काही नाही. पाणीचं आणखी आज उद्या आहे सुरू. घेतलं नाही मी तरी सकाळपासून, आणखी थेंब पण नाही घेतला. पण पाणी आजच्या उद्या दिवस सुरू आहे. आणि नाही मुख्यमंत्र्यांना दखल घेतली तर पाणी पण सोडून देणार आणि मग कडक उपोषण सुरू करणार. आणि सगळ्या गाड्याने झोपायचा, उगालय टेन्शन नाही घ्यायचं. हा, पाणी घेणं घेतो. पाणी आजच्या उद्या दिवस घेणार आहे. आशा आहे मला की आज उद्या मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, सरकार मराठ्यांच्या विषयाची अंमलबजावणी करतील. नाही केलं तर पाणी सोडून दिलं. काय पोरं जरा जेवायचा, आपल्या स्वयंपाक करायचं, जेवायचं, गाड्यात झोपायचं, सगळं किती अंतर हे काय ते बघून ठेवायचं. गाड्या ह्याच्यासाठी बंद केल्या, काही गोष्टी समजून घ्या. निघाल्या पार्किंग काही फुल झाल्या, तर मग आता तुम्हाला ज्या पार्किंग तेच लावा लागेल ना. आपल्याही पोरांनी आडवटपणा करायचा नाही, मग त्याने आवडणार. मग हा, इथं जर एखादं मैदान मोकळं आहे आणि ते देत नाही तर मग बोलू. पण इथल्या मैदानात काही बरेच फुल झाले. फुल झालेत ना, आपल्या लोकांनी बाहेर लावायचं. इथं असं आहे, 10 ते 12 रुपयात तुमच्या पार्किंग पासून तुम्ही आझाद मैदानला येता. लय सोपं आहे, जाते 10-5 रुपये. आणि हे D-झोन आहे ना, हे D-झोन आहे ना, D-झोन इथं मनाने आपल्या माणसाने थांबायचं नाही. मला गरमी झाली ना, मला त्रास होते. तुम्हाला मनाने सांगतो, परत सगळेच माझ्या जीवाचे, आतले पण आणि बाहेर चिखला तो बाहेर, ते सुद्धा माझ्या जीवाचे. तुम्ही काय नवसाचे नाही आणि ते काय बिगर नवसाचे नाही. मला वागणूक देताना सगळ्याला सारखी द्यावा लागत. व्यासपीठावर सुद्धा तसंच. सगळे पायरीचे बिचारे खाली आहेत. मग मुंबईकर तेवढेच मला आणि महाराष्ट्रातून आलेले तेवढेच मला. ही भूमिका आहे. त्याच्यामुळे पुढं मला तुम्ही परेशान करू नका. आत आल्या बाहेर गेले मागून पुऱ्याने बाहेर निघायचं. एकाने सुद्धा थांबायचं नाही. आता 1, 7, 8, 10 जणच फक्त ते स्वयंसेवक म्हणून तेवढे स्वयंसेवकाचे खोटे बिल्ले गुतून महिन्याजवळ येऊन बसू नका. माणसं वाटायचं काम, जेवलेत का हे बघायचं काम, कुणाला अडचण आली का ते स्वयंसेवकाचं काम. माया पुढे हिंड दिली ह्या इथं गळ्यात घालून, आणि त्यालाच लोक मध्ये बाजून होईल. काय काय स्वयंसेवक झाला तू. त्याच्यामुळे नाही काम का पुढे बाहेर व्हा, पुढे बाहेर व्हा. एक स्वतः आरक्षण मिळूस तर मग फोटो काढू नका.